नमस्कार, मी विजय साळवी आणि एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हर मध्ये आपलं स्वागत। मंडळी, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात रंजक आणि सर्वात अनाकलनीय अशी नोंद करण्यात येईल त्याच विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय आणि त्यामुळेच की काय प्रचाराची धारही आणखी वाढली आहे। मंडळी, प्रचार म्हटलं की सभा आल्या, रोड शो झाले आणि मुलाखती आल्या, इतकंच काय प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावरून होणारे नेत्यांचे दावे प्रतिदावे आणि गौप्यस्फोटही आले। मंडळी, आजच्या भागातही आपण अशाच दाव्या प्रतिदाव्यांचं मुलाखतींचंही विश्लेषण करणार आहोत। सुरुवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्फोटक मुलाखतीनं। मंडळी, कोणत्याही राज्याची विधानसभा निवडणूक म्हटली की त्यात सर्वात मोठा प्रश्न असतो तो मुख्यमंत्री पदाचा, आणि ते स्वाभाविकच आहे। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून बरीच वादावादी झाली। महायुतीत मात्र तुलनेनं त्या मुद्द्यावरून शांतता आहे। निवडणुकीनंतर एकत्र बसून ठरवू असं महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांचे नेते आधीपासूनच सांगतायत। अर्थात भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत पातळीवर काहीतरी शिस्त आहे की काय अशी शंका अधूनमधून येते खरी, पण मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुळात अशी कुठली शर्यतच नाही असा दावा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। या वक्तव्याची पार्श्वभूमी आधी लक्षात घेऊया। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणीतरी नवीनच असू शकतो असं विनोद तावडेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं आणि त्याबद्दलच एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला। त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्येच नसल्याचं सांगितलं। देवेंद्र फडणवीस हे अतिशय चतुर आणि मुरलेले राजकारणी आहेत, याबाबत कुणाचंही दुमत नसावं। त्यामुळे फडणवीसांच्या त्या वक्तव्याचे अनेक अर्थ निघतात, याचंच विश्लेषण आपण आज करणार आहोत। पण त्याआधी नेमकं पाहूयात कि फडणवीस काय म्हणाले। मध्य प्रदेश और राजस्थान के यहाँ जो एक्सपेरिमेंट किया जाए, नए चेहरे लेके आए, ला सकते हैं, लाए। अगर वो ले आएंगे तो फिर क्या आप बीजेपी के प्रेसिडेंट बनेंगे फिर? क्योंकि आपको कहीं तो फिट करना पड़ेगा ना। मैं आपको एक बात बताता हूँ। पहली चीज तो ये है कि न मैं मुख्यमंत्री की रेस में हूँ, न मैं अध्यक्ष की रेस में हूँ। ऐसी कोई रेस ही नहीं है, मैं ऐसी किसी रेस में नहीं हूँ। भारतीय जनता पार्टी मेरा घर है, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा। और देवेंद्र फडणवीस एक ऐसा नट है जो कहीं भी फिट होता है। विनोद तावड़े जी ने कहा है कि हो सकता है कि कोई अननोन चेहरा आ सकता है मुख्यमंत्री बनने के लिए। विनोद तावड़े जी राष्ट्रीय नेता है, विनोद तावड़े जी राष्ट्रीय महामंत्री है, वो दिल्ली में रहते हैं, दिल्ली की गलियारों की चीजें उनको मालूम होती है। मैं तो महाराष्ट्र का नेता हूँ। मंडळी, तुम्ही स्वतः ऐकलेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले। पण देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्याशी निगडीत आहे आमचा आजचा पहिला प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुळात अशी कुठली शर्यतच नाही। देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य तुम्हाला पटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय अर्थातच आम्ही आपल्याला दिलेले होते। म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात भाजपचे स्टार प्रचारक आहेत। मोदींनंतर कुणाच्या सभांना भाजपच्या नेत्यांकडून सर्वाधिक मागणी असेल तर ती योगी आदित्यनाथांच्या। महाराष्ट्रातही योगींच्या सभा झाल्या। आता त्यामुळे मतं किती मिळतील ते या घडीला तरी कोणीच सांगू शकत नाही, पण त्यांच्या बटेंगे तो कटेंगे या एका नाऱ्यानं महायुतीत थोडासा का होईना पण तणाव निर्माण झालाय हे नक्की। बटेंगे तो कटेंगे हा नारा आम्हाला मान्य नाही असं अजित पवार काल म्हणाले होते। त्यावर एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी देवेंद्र फडणवीसांनाही थेट प्रश्न विचारला आणि फडणवीसांनीही त्याला स्पष्टच उत्तर दिलं। एकतर जनतेच्या काही भावना दादांना कळल्या नसतील किंवा त्यांना त्या नाऱ्याचा अर्थच कळला नसेल, कारण हिंदू विरोधी तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांबरोबर अजित पवार अनेक दशकं राहिलेत या शब्दात फडणवीसांनी आपला मुद्दा मांडला। पहली बात तो ये है कि शायद ये लोग या तो जनता का सेंटिमेंट नहीं समझ पाए या फिर इस बात का वो मतलब नहीं समझ पाए, या बोलते हुए वो शायद कुछ और कहना चाहते हैं और उसका अर्थ अलग गया। इन तीनों में से कोई हो सकता है। जहां तक अजीत दादा का सवाल है, मुझे लगता है कि दशकों अजीत दादा ऐसे विचारों में रहे हैं कि जिन विचारों में
सेक्युलरिज्म नाम का एक इस प्रकार का विचार है जो मैं ऐसा मानता हूं कि हिंदू विरोधी है। सेक्युलरिज्म, देयर इज नो रियल सेक्युलरिज्म अमंगस्ट दोज हु कॉल देमसेल्व्स सेक्युलरिस्ट। हिंदुत्व का विरोध करना है सेक्युलरिज्म उनके लिए, ऐसे लोगों के साथ रहे। इसलिए जनता का मिजाज और नेशनलिस्ट मिजाज ये समझने में थोड़ा समय उनको लगेगा। बटेंगे तो कटेंगे, इसका अर्थ समाज को एकत्रित रखना है और मुझे लगता है इसमें कोई गलत बात नहीं है। मैं तो योगी जी के नारे में कोई गलत बात नहीं देखता। इस देश का इतिहास देखिए, जब जब ये देश जातियों में बटा, प्रांतों में बटा, समुदायों में बटा, तब तक ये देश गुलाम हुआ। देश भी कटा और व्यक्ति भी कटे। इसलिए बटेंगे तो कटेंगे, ये इस देश का इतिहास रहा है। और मैं समझ नहीं पाता हूं कि अगर कोई ये कहता है कि बांटिए मत और बटिए मत, तो इस पर ऑब्जेक्शन लेने की क्या बात है। आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी आक्षेप नोंदवलाय। आम्हाला हा नारा पटत नाही, फडणवीसांचं ही वक्तव्य काहीही असो, मात्र मला योगींचं वक्तव्य मान्य नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। स्मिता प्रकाश यांनी आज फडणवीसांची मुलाखत घेतल्यावर अजित पवारांचीही मुलाखत घेतली आणि त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। बटेंगे तो कटेंगे वाला जो नारा है उसको हमने सबने विरोध किया है। मैंने अकेले ने नहीं, मेरे पार्टियों ने तो किया ही किया। बीजेपी के मुझे किसी ने बताया, पंकजा मुंडे ने भी विरोध किया। विरोध करने से क्या होता है? पार्टी में तो आप हैं वैसे भी ना, सुनो ना, महायुति में तो हैं। एक स्टेट के चीफ मिनिस्टर आते हैं और वो बोल देते हैं बटेंगे कटेंगे, तुरंत हमने बताया कि ये उत्तर प्रदेश नहीं है, नॉर्थ में ये चलता होगा। हमारे महाराष्ट्र में शिवशाहू फुले अम्बेडकर की विचारधाराओं से महाराष्ट्र चलता है। फडणवीस जी से मैंने पूछा यही सवाल, तो उन्होंने कहा इट्स ए हिस्टोरिकल फैक्ट कि हमारे मुल्क में ये हुआ है कि जब हिंदू एक साथ नहीं रहते, बंटते हैं, तो फिर उनका जो पॉपुलेशन है वो कम होता जाता है। देवेंद्र जी का क्या आंसर है मुझे मालूम नहीं। मैंने आपको बताया कि हमें ये कटेंगे बटेंगे पसंद नहीं। मंडळी, तुमच्या समोर स्पष्ट झालंय, महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरती, योगींच्या या नाऱ्यावर किती मतभेद आहेत। आता वळूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दलच्या महत्त्वाच्या बातमीकडे। भाजप आणि मनसेचं नातं सध्या बऱ्यापैकी मैत्रीचं आहे। राज ठाकरेंच्या सभांमध्ये फडणवीसांवर फारशी टीका दिसत नाही। मोदी शहांवरही राज एवढं बोलत नाही। त्यांच्या टीकेचा रोख हा प्रामुख्याने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काही प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असतो। मग मनसे आणि भाजपनं युती का केली नाही किंवा मनसे महायुतीत का गेली नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता आणि त्यावरही आज देवेंद्र फडणवीसांनी कुठलेही आढेवेढे न घेता उत्तर दिलं। महायुतीत आधीपासूनच 3 पक्ष असल्यामुळे मनसेला जागाच नव्हती, पण ते आमच्या विरोधातही निवडणूक लढवतायत असं सांगून मनसेचे भाजप विरोधात 70 उमेदवार आहेत याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं। पाहूयात त्यांनी नेमकं काय उत्तर दिले। उनकी और हमारी आइडियोलॉजी सेम हो, लेकिन उनको उनकी पार्टी चलानी है, इसलिए उन्होंने कैंडिडेट्स खड़े किए। हमारे खिलाफ 70 कैंडिडेट्स लगा रहे हैं। हाँ, 70 कैंडिडेट हमारे खिलाफ है। 100 से ज्यादा कैंडिडेट उन्होंने खड़े किए। वो उनकी पार्टी का काम कर रहे हैं, हम अपनी पार्टी का काम कर रहे हैं। क्यों वो महायुति में क्यों नहीं है? क्योंकि महायुति में स्पेस नहीं है। हम 3 पार्टियां हैं, 3 पार्टियों में ही सीटों का बंटवारा करते करते हम लोगों को काफी समय लगा। चौथी पार्टी की स्पेस नहीं है और उनको उनकी पार्टी चलानी है, वो चला रहे। जहां तक उनकी शुभकामनाओं का सवाल है, तो मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से मैं उनका धन्यवाद दूंगा कि उन्होंने कोई अच्छी बात मेरे बारे में कही, लेकिन साथ में ये भी कहूंगा कि वो जो कह रहे हैं ये बात सही नहीं है। सही बात यही है कि हमारे 3 नेता मिलकर ही तय करेंगे कौन मुख्यमंत्री होगा। आणि मंडळी, आजच्या या मुलाखतींशिवाय एक बातमी महत्त्वाची ठरली आणि ती होती काँग्रेस नेते सचिन सावंतांनी केलेल्या आरोपांची। महायुतीनं छुप्या जाहिराती करण्याचं षडयंत्र सुरू केलंय असं म्हणत सचिन सावंतांनी काही मालिकांचं फुटेज हे सोशल मीडियावर पोस्ट केलं आणि त्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगाचं कार्यालय गाठलं, तिथं रीतसर तक्रारही केली आणि हा अशा पद्धतीनं प्रचार केला जातोय त्याला आयोगानंही गांभीर्यानं घेतल्याचं कळलंय। त्यामुळे आम्ही आजच्या भागात
चर्चेसाठी थेट सचिन सावंतांनाच बोलवलंय. त्यांनी केलेले आरोप आणि आज झालेल्या महायुती संदर्भातील सगळ्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपण आलो केस सेंटरला आणि आपल्या सोबत असणार आहेत सचिन सावंत, काँग्रेसचे नेते. सचिनजी, स्वागत आहे आपलं. महायुतीकडून टीव्ही मालिकांमध्ये अप्रत्यक्ष प्रचार सुरू असल्याचा आपला आरोप आहे आणि त्यासाठी तुम्ही निवडणूक कार्यालयात जाऊन राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतलीत. तुम्ही घेतलेल्या आक्षेपांबद्दल नेमकं पहिल्यांदा स्पष्ट करा. नाही, अत्यंत गंभीर बाब आहे की यांना आता महायुतीला नीतीची चाड राहिलेली नाही आणि संविधान असेल, लोकशाही असेल किंवा निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता घालून दिलेली आहे त्याचीही चाड राहिलेली नाही. त्यामुळे खुलेआम त्याचं उल्लंघन केलं जात आहे आणि अत्यंत कुटील पद्धतीने केलं जाते. हे आम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं. याचं कारण असं की ज्या एंटरटेनमेंट चॅनल आहेत त्याच्यामधले जे काही मालिका आहेत त्या मालिकांमध्ये कंटेंटमध्ये आपली ॲड कशी घुसवावी ह्या पद्धतीच्या विचारांना मला असं वाटतं की हे काम केलं गेलेलं आहे. म्हणजे लोकांची मानसिकता ही त्यांना न कळत कशा पद्धतीने बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर आचारसंहितेचं उल्लंघन करतोय हे निवडणूक आयोगाच्या लक्षात देखील येऊ नये ह्याकरता अशा पद्धतीचे प्रकार केले गेले. आणि हे जेव्हा दिसतंय की एक चॅनल दाखवते, अनेक चॅनलमध्ये झालेलं आहे. म्हणजे एक चॅनल आमच्याकडे आलं होतं, त्याचा पुरावा आला होता आणि ते पुरावे घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे ते गेलो. त्यावेळेला निवडणूक अधिकाऱ्यांना देखील आश्चर्य वाटलं की ह्या पद्धतीचा अवलंब केला जातोय, त्यांची परवानगी नाही, ह्या प्रकार मान्य नाही निवडणूक आयोगाला आणि तरी देखील हे केलं गेलेलं आहे. त्यामुळे या एकंदर प्रकरणावरती तात्काळ शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष आणि त्याचबरोबर जे चॅनल आहे त्याच्या निर्मात्यांवरती, त्यांच्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ FIR दाखल झाला पाहिजे. कारण याने अधिकृतपणे पैसे घेतलेत की नाही त्या चॅनलनं यांच्याकडनं, शिवसेनेकडनं, हेही स्पष्ट झालं पाहिजे. त्यामुळे त्याची चौकशी आवश्यकता आहे आणि हे पेड न्यूजच्या तत्सम अशा पद्धतीचा हा कारभार आहे. त्यामुळे जर ह्याच्यामध्ये पैसे घेतले गेले नसतील असं जर दिसत असेल तर दुसरीकडे त्यांनी काळ्या पैशामध्ये घेतलं गेलं असणार आहे आणि त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे हे वर्ग करण्यात यावं ही देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आहे. त्यामुळे ह्या प्रकरणावरती आता निवडणूक आयोगाने दखल घेऊन तात्काळ यांना नोटीस देणार आहेत आणि कारवाई होणार आहे अशा तऱ्हेचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. परंतु हे गंभीर प्रकार हे थांबले गेले पाहिजेत, हीच आमची त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि तरच निवडणूक आणि एकंदर प्रक्रिया ही सक्षम होऊ शकेल, आदर्श होऊ शकेल. सचिनजी, निवडणूक प्रचारातली एक गोष्ट तर तुम्ही राज्य निवडणूक आयुक्तांच्या नजरेस आणली, पण त्याचवेळी भाजपकडून या निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगे हा नारा सातत्यानं देण्यात येतोय. त्याबद्दल तुमची भूमिका काय? असं आहे की या मला एका चित्रपटाचं ते गाणं आठवतंय. त्या गाण्याच्या अनुरूप भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला तो आमिर खाननं राणी मुखर्जीला प्रश्न विचारला होता. आता भारतीय जनता पक्षाला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असेल की बाटेंगे काटेंगे तोडेंगे फोडेंगे आणि नंतर सत्ता मिळाल्यानंतर ऐश करेंगे और क्या. तर हीच मानसिकता त्यांची आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये विकासाच्या अजेंड्यावरती त्यांना उत्तर देता येत नाही, लोकांच्या मूलभूत प्रश्नांवरती उत्तर नाही, बेरोजगारी का वाढली त्याचं उत्तर नाही, महागाई का वाढते त्याचं उत्तर नाही, महिलांच्यावरती अत्याचार वाढत आहेत, मागासवर्गीयांवरती अत्याचार वाढत आहेत त्याच्यावर उत्तर नाही, अर्थव्यवस्था ढेपाळली त्याच्यावर उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही जे वाटोळं केलं हे लोकांचं लक्ष त्याच्याकडनं दुसरीकडे वळवायचं मूलभूत विषयांकडनं, त्यासाठी ही ध्रुवीकरणाचा अजेंडा केला जातो. तो लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीजी करतात, विधानसभेमध्ये देखील ते करतायत. आता इथले नेते देखील लागलेत. उत्तर प्रदेशमधनं एक आणलं जातं तिथल्या मुख्यमंत्र्यांना हे अधिकरण म्हणजे ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी. त्यामुळे हे अत्यंत वाईट आहे. लोकांना कळतंय की हे जाणीवपूर्वक सातत्यानं केलं जातंय. पण या नाऱ्याविषयी आणखी एक निरीक्षण असं आहे की या महायुतीतच त्याच्याविषयी मतभेद आहेत. अगदी अजित पवारांनी तर स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रात हा नारा चालणार नाही. आता बटेंगे और कटेंगे या विषयावरनं महायुतीमध्येच बटेंगेची अशी संकटाची वेळ आलेली दिसते. अजितदादा काय म्हणतायत, देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत, मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं हा विषय ते मांडतायत हे भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आहे. आता देवेंद्र फडणवीसजींनी तर म्हटलं की आम्ही वोट धर्मयुद्ध करणार. म्हणजे हा तर हिंदू धर्माचा देखील अपमान आहे, संविधानाचा देखील अपमान आहे, परंतु धर्माचा देखील अपमान आहे. तुम्ही संविधानिक पदावर आहात आणि परंतु धर्माला देखील तुम्ही त्या ठिकाणी राजकारणामध्ये आणताय. ही प्रक्रिया, मतदान ही प्रक्रिया ही लोकशाहीसाठी अत्यंत पवित्र प्रक्रिया आहे.
लोकशाहीचं मंदिर आपण देशाच्या संसदेला म्हणतो, विधिमंडळाला म्हणतो, तर तिथं निवडून देण्याची ही जी प्रक्रिया आहे त्याला तुम्ही धर्माच्या एकंदर जोखडामध्ये आणता आहात, ते अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे हिंदू धर्माचा देखील अवमान केला जातोय हे निश्चितपणे सांगण्यासारखं आहे. सचिनजी, तुम्ही झिरोवरच्या या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही बोललात, तुम्ही आपली मतं मांडलीत, त्याबद्दल तुमचे आभार. वळूयात पुढच्या बातमीकडे. सचिन सावंतांशी संवाद साधल्यावर आपण वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. मंडळी, त्यावर सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया आल्या आणि त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहायच्या आहेत आणि त्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मीडिया सेंटरला आपण पाहतो. पण आपण त्याआधी पाहूया आजचा पहिला प्रश्न काय होता. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुळात अशी कुठली शर्यतच नाही. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य तुम्हाला पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. आता यावर प्रतिक्रिया काय आल्या त्या आपण पाहूया. युट्यूबवर महाराष्ट्र देशा हँडलकडनं प्रतिक्रिया आल्या. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. युट्यूबवर योद्धा हँडलकडनं प्रतिक्रिया आले. देवाभाऊत सीएम हवा. इंस्टाग्रामवर आशिष पुरी म्हणतायत अजिबात नाही. देवेंद्र सारख्या एका उच्च शिक्षित निष्कलंक व्यक्तीनं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही सामान्यांची भूमिका आहे. इंस्टाग्रामवर नितीन झावरे म्हणतायत दिसतं तसं नसतं. एक्सवर शंतनू गौतम म्हणतायत बरोबर आहे, ही राजकीय खेळी असू शकते. रस्सीखेच स्पर्धा सुरू झाली आहे, संघ दुसरा कुणीतरी पर्याय देते. एक्सवर अमोल काते म्हणतायत महायुतीची सत्ता आल्यानंतर फडणवीसांशिवाय कोणीच दावेदार भाजपमध्ये नाही, हे जगजाहीर आहे. आणि मंडळी, प्रतिक्रिया पाहिल्यावर आता वेळ झाली आहे की आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपण पोल सेंटरला. आपला प्रश्न होता मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुळात अशी कुठली शर्यतच नाही. देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य तुम्हाला पटतं का? युट्यूबवर एकूण मतं आली आहेत 70,000. होय असं उत्तर देत आहेत 33% एबी माझाचे प्रेक्षक आणि 67% म्हणतायत नाही. एक्सवर 35% प्रेक्षक म्हणतायत होय आम्हाला पटतं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, पण 65% म्हणतायत नाही पटत. इंस्टाग्रामवर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य पटतं असे म्हणणारे प्रेक्षक आहेत 52%, होय म्हणतायत 52% आणि 48% म्हणतायत नाही. मंडळी, राजकारण प्रसंग आणि गरज पाहूनच काही गोष्टी या कराव्या लागतात राजकारणात किंवा बोलाव्या लागतात. त्या योग्य की अयोग्य हे शोधण्यात अनेकदा काहीही अर्थ नसतो आणि त्या मुद्द्यावरच प्रकाश झा यांच्या राजनीती चित्रपटातला एक प्रसंग आठवला आणि त्यात नाना पाटेकरांच्या तोंडी एक संवाद आहे. राजनीति में फैसले सही या गलत नहीं होते, उनका मोल तो सिर्फ मकसद पूरा करने के लिए होता है, असं ते वाक्य. मंडळी, विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाच्या आधी मुख्यमंत्री पदावरून जाहीर वाद नको असा विचार फडणवीसांनी केला असावा, कारण यंदाची निवडणूक ही अटीतटीची होणार हे आतापर्यंत स्पष्ट झालंय आणि अशा परिस्थितीत आपण अगदी साहजिक असलेली महत्त्वाकांक्षा व्यक्त करायचो आणि विरोधकांकडून तोच मुद्दा मोठा केला जायचा अशी शक्यताही फडणवीसांना दिसत असावी. याचं कारण मंडळी आम्ही याआधीही सांगितलंय, राजकारणात अंतिम लक्ष हे मुख्यमंत्रीपद किंवा पंतप्रधान पदच असतं. कॅबिनेट मंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाचं स्वप्न उराशी बाळगून कुणीच राजकारणात शिरत नाही किंवा शिरूही नव्हे, कारण अपयश हा गुन्हा नाही तर ध्येय छोटं ठेवणं हा गुन्हा आहे, असं जेम्स लॉवेल नावाच्या इंग्रजी लेखकानं लिहून ठेवलंय. मुद्दा हा की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण कोण आहे हे 23 नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे, कारण बहुमत महायुतीला मिळतं की महाविकास आघाडीला हे तेव्हाच कळणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री मीच बनणार असं कुणीही नेता म्हणाला तरी त्याला फारसा अर्थ नसणार आहे. या सर्व कारणांमुळेच स्मिता प्रकाश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस सेफ गेम खेळले असावे, कारण तसंही समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नात अडकणं किंवा एखादा शब्द इकडचा तिकडे होणं हे फडणवीसांबरोबर क्वचितच घडतं. मंडळी, मी जर तुम्हाला म्हणालो की उद्धव ठाकरेंनी भाजपला साथ घातली आहे
तर या घडीला तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल का? भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला पायउतार करण्यासाठी दिवस रात्र फिरणारे उद्धव ठाकरे स्वतः भाजपला साथ देण्याची विनंती करतायत असं सांगितलं तर तुम्हाला खरंच पटेल का? बरं, एकाच भाषणात आधी महायुतीचं सरकार घालवा आणि मग त्याच भाषणात महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला सोबत येण्याची विनंती उद्धव ठाकरे करतील, हे जर मी तुम्हाला म्हणालो तर तुम्हाला ते पटेल का? मंडळी, तुम्ही म्हणाल की मी काहीतरी फेकमफाक करतोय किंवा हवेतच गोष्टी करतोय, पण तसं नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी होत असते तेव्हा तेव्हा त्याला इतिहासाचा आधार असतो आणि मी जे उद्धव ठाकरेंविषयी बोललो त्यालाही असा इतिहासाचाच आधार आहे. देशात किंवा राज्यात एखाद्या नेत्यानं पक्षांतर केलं तर त्या नेत्याला बंडखोर किंवा स्वार्थी अशा शब्दांची टीका सहन करावी लागते. त्याच्या मूळ पक्षाचे नेते त्याला टार्गेट करत असताना अशाच शब्दांचा वापर करतात. पण बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत असं नव्हतं. शिवसेनेत कोणी बंडखोरी केली तर बाळासाहेबांनी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारायला सुरुवात केली. जो कोणी पक्षांतर करायचा त्याला शिवसैनिक गद्दार म्हणू लागले. अगदी आजही शिवसेनेत तीच परंपरा कायम आहे. ज्या कोणा नेत्यानं शिवसेनेतून पक्षांतर केलं त्याला पुढे आयुष्यभर गद्दार म्हणूनच संबोधलं जातं. खुद्द बाळासाहेब ठाकरेही आपल्या सभांमधून अशाच नेत्यांना चांगलंच टार्गेट करायचे. आता तुम्ही म्हणाल की मी हा इतिहास पुन्हा का सांगतोय, तर त्याला कारण आहे उद्धव ठाकरेंच्या आजच्या प्रचार सभेचं. उद्धव ठाकरेंनी आज छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड आणि नाशिकमधल्या नांदगाव आणि मालेगावात प्रचार सभा घेतल्या. आता तिन्ही मतदारसंघात मूळ म्हणजे एकसंध शिवसेनेचे आमदार होते. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार, नांदगावमध्ये सुहास कांदे तर मालेगावात दादा भुसे. पण त्या तिघांनीही एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडात त्यांना साथ दिली. त्यांनी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणात तोच राग आज दिसला. तिन्ही मतदारसंघांमधील भाषणांमध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारीला गाडणार असा एल्गार केला आणि हाच एल्गार करत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपला साथ घातली. पाहूयात भाजपला उद्देशून उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं. खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली. मी त्याच्याबद्दल तुमची सगळ्यांची माफी मागतो. माझी चूक झाली. मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय. ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया. ही संधी आहे. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडाने असा गाडा की याचा पापाचा पाडा, याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतो. मंडळी, तुम्हीच ऐकलेत उद्धव ठाकरे काय काय म्हणाले. पण 25 वर्षांची मैत्री आणि 5 वर्षांचं वैर असा आहे शिवसेना आणि भाजपचा संसार. त्यातही त्यांचं एकदा फाटलं होतंच, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. पण 2019 साली त्यांच्यात जो दुरावा आला तो आजही कायम आहे. मग उद्धव ठाकरेंनी जी साथ घातली त्याचं काय, तर त्यालाही पार्श्वभूमी आहे एका वादाची आणि हा वाद लोकसभेपासूनचा आहे. मंडळी, आम्ही सांगतोय भाजप आणि शिवसेनेच्या सिल्लोडमधल्या संघर्षाची कहाणी. सिल्लोडचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यामधला संघर्ष हा लोकसभेच्या वेळी विकोपाला गेला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांनी पुढाकार घेऊन तो वाद शमवला. पण आता विधानसभेतही हाच संघर्ष पुढे सुरू आहे. कारण सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही अब्दुल सत्तारांचा अगदी उघडपणे विरोध केला होता. आणि म्हणूनच की काय, भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी ही उद्धव ठाकरेंनीही आजच्या भाषणात बोलून दाखवली. त्यावर अब्दुल सत्तारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. मी तर त्यांना पहिले गाडलेलं आहे 2.5 वर्ष अगोदर. मला कोणी गाडू शकत नाही. आता 5 दिवसानंतर पुलिंग होईल आणि 8 दिवसानंतर रिझल्ट येईल. त्यावेळेस त्यांना तिचा कुठं उभाटा आहे आणि कुठं खराटा आहे हे त्यांना त्यावेळेस माहित पडेल. बरं, पण तुम्हाला जेलमध्ये टाकू असं त्यांनी. अरे, त्यांना जेलमध्ये टाकण्याची पाळी आलेली आहे. ते मला काय जेलमध्ये टाकणार, हे जलुसी आहे. त्यांना पाय उतार केला मी मुख्यमंत्री पदावरून, त्याची जलुसी आहे. आणि अशी जलुसी करणारे हे काय इथं बोलतात का? प्रत्येक वेळेस हेच डाले काय.
मंडळी, अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपला उद्देशून केलेल्या वक्तव्यावरचा आहे आपला आजचा दुसरा प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात काय आपला दुसरा प्रश्न. आजचा दुसरा प्रश्न, अब्दुल सत्तारांविरोधात उद्धव ठाकरेंची भाजपला सिल्लोड मधल्या मागणीनं राज्यात निकालानंतर नवं समीकरण दिसेल असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिले होते. आणि सिल्लोडमधून येऊयात मुंबईच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प हा गेल्या अनेक महिन्यांपासून वादाचा मुद्दा ठरतोय. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी एकेकाळी धारावीची ओळख होती, पण ती ओळख काही भूषणावं किंवा अभिमानास्पद नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं धारावीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तुलनेत सर्वात कमी रकमेची बोली लावून उद्योगपती गौतम अदानी यांनी पुनर्विकासाचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती असल्याची वेळोवेळी चर्चा होती. कदाचित त्यामुळेच महाविकास आघाडीनं त्यांचं सरकार जाताच अदानींना कराडून विरोध सुरू केला. मवियामध्येही ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा या प्रकल्पाला अधिक विरोध आहे. शरद पवार आणि अदानींचे जुने संबंध असल्यामुळे असेल कदाचित, पण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्या आंदोलनांमध्ये फारशी सहभागी झालेली दिसली नाही. पण विधानसभा निवडणुकीत धारावीचा मुद्दा उचलला जाणं अपेक्षितच होतं आणि तसं घडलंही. उद्धव ठाकरेंपासून अमित शहांच्या सभांमधून कसा गाजला धारावीचा मुद्दा पाहूया. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, मुंबई वालों की आवाज को क्या हो गया है? पण मी ठरवलंच आहे, सरकार येणार म्हणजे येणारच. सरकार कुणाचं येणार तुम्ही ठरवलं ना. आणि सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत. महाविकास आघाडी विकास विरोधी होती. एक तर आपल्या हक्काची मुंबई, ही तर अदानीच्या घशात घालतातच आहे. सरकार को गिराने की जो मीटिंग हुई थी उसमें अदानी जी बैठे थे. अदानी जी क्यों बैठे थे राजनीतिक मीटिंग में? क्योंकि वो धारावी चाहते हैं. धारावी की एशिया की सबसे बड़ी झुंपड़पट्टी, उनको भी एक अच्छा रहने का घर और उनके बच्चों का भविष्य. मी ती अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढेन. सिर्फ धारावी वालों को फायदा नहीं होगा, पूरे मुंबई का वैल्यूएशन इस योजना से बढ़ने वाला है. धारावी की जमीन नरेंद्र मोदी की सरकार, महाराष्ट्र की सरकार अदानी को पकड़ा रही है. थोडं पॉझिटिव्ह राहा. विकासाच्या नावावर ठणठण गोपाळ, फक्त राजकारण. आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राची लूट करून जे महाराष्ट्र गुजरातला विकता आहात, महाराष्ट्र गुजरातच्या घशात घालताय, ती लूट मी बंद करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात किती गाजतोय हे तुम्ही पाहिलं. मंडळी, धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मोठं स्पष्टीकरण दिलं. या प्रकल्पाचं टेंडर हे महाविकास आघाडीचं सरकार असतानाच निघालं होतं. ते टेंडर उघडलं महायुती सरकारच्या काळात, त्यामुळे कुणावरही मेहर नजर केलेली नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. ये जो धारावी का प्रोजेक्ट है, धारावी के प्रोजेक्ट में मैंने रेलवे की लैंड लाई, इसका सारी चीजें की, इसका टेंडर निकाला, मैंने टेंडर अलॉट किया. उस समय अडानी जी तो नहीं थे. उस टेंडर को कैंसिल करके नए टेंडर की सारी कंडीशंस उद्धव जी ने तैयार की, उनकी कैबिनेट ने मंजूर की. इसमें से कोई कंडीशन हमारे सरकार ने नहीं मंजूर की है. टेंडर डॉक्यूमेंट, टेंडर कंडीशन उन्होंने मंजूर की. उस कंडीशन के आधार पर यह टेंडर निकला. इसमें सक्सेसफुल बिडर अडानी बने, तो अडानी को गया. लेकिन ये प्रोजेक्ट अडानी कंपनी को नहीं मिला है, ये डीआरपी को मिला है. जिस डीआरपी में हमारी हिस्सेदारी है, महाराष्ट्र गवर्नमेंट
is a stakeholder in DRP and everything is being executed by the DRP. So, अडानी को दे दिया, अडानी को दे दिया, एक तो ये सबसे गलत है। दूसरा, इन्होंने जो टेंडर कंडीशन रखी थी उसमें एक ही चेंज हमने किया, इनके टेंडर कंडीशन में टीडीआर पर कोई कैप नहीं था। कोई भी सक्सेसफुल बिडर मुंबई का टीडीआर किंग और मोनोपोलाई तैयार कर सकता था। हम लोगों ने कहा नहीं चलेगी मोनोपोली। मंडळी, 0 ओव्हरमध्ये आता वेळ झाली आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहण्याची। आणि या प्रश्नावर एबीपी माझाचा सुजाण प्रेक्षकांनी सोशल मीडियावर शेकडोच्या संख्येने प्रतिक्रिया दिल्या आहेत। त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात या मीडिया सेंटरला, पण त्याआधी पाहूयात आजचा दुसरा प्रश्न काय होता। आजचा दुसरा प्रश्न होता, अब्दुल सत्तारांविरोधात उद्धव ठाकरेंची भाजपला साध, सिल्लोड मधल्या मागणीनं राज्यात निकालानंतर नवसमीकरण दिसेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। आता पाहूयात या प्रश्नावर प्रतिक्रिया काय दिल्या आहेत एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी। युट्यूबवर स्वप्नील परखड म्हणतायत, सध्या निवडणूक म्हणजे फक्त सत्ताकारण झालंय, त्यामुळे सत्ता समीकरण हे कधी आणि कसं बदलेल काहीच सांगता येत नाही। युट्यूबवरच सतीश पवार म्हणतायत, फक्त भाजप आणि काँग्रेस एक दुसऱ्याला साथ देणं शक्य नाही। युट्यूबवरच संजय चव्हाण म्हणतायत, महाराष्ट्र राज्याच्या जनतेला मूर्ख समजू नये। फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, महाराष्ट्रात भाजपची अवस्था पत्त्यांमधल्या जोकर सारखी झाली आहे, कोणताही पक्ष येतो, जोकर वापरतो आणि सत्ता स्थापन करतो। इंस्टाग्रामवर राकेश मोरे म्हणतायत, राजकारणात काहीही होऊ शकतं। इंस्टाग्रामवरच रमेश कांगणे म्हणतायत, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात काहीही राजकीय घडामोडी घडू शकतात, नवल वाटण्यासारखं यात काहीही नाही। मंडळी, 0 ओव्हरच्या दुसऱ्या प्रश्नावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वळूयात प्रेक्षकांनी दिलेल्या कौल पाहण्याकडे। आणि तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटर। आधी पाहूयात आपला दुसरा प्रश्न काय होता। अब्दुल सत्तारांविरोधात उद्धव ठाकरेंची भाजपला साध, सिल्लोड मधल्या मागणीने राज्यात निकालानंतर नवसमीकरण दिसेल असं वाटतं का? एकूण मताल युट्यूबला 40,000, 73% म्हणतायत होय नवसमीकरण दिसेल आणि 27% म्हणतायत नाही। एक्सवर त्याच प्रश्नावर काय कौल झालाय आपण पाहतोय। 45% म्हणतायत होय, पण 55% म्हणतायत नाही। इंस्टाग्रामवर 76% म्हणतायत होय, राज्यात निकालानंतर नवसमीकरण दिसू शकतं आणि 24% म्हणतायत नाही। फेसबुकवरचा कौल काय सांगतोय आपल्याला? फेसबुकवर 49% म्हणतायत होय आणि 51% म्हणतायत नाही। मंडळी, तुमचं आडनाव जरी पायलट असलं पण हेलिकॉप्टरच्या पायलटनं पहिल्या पायलटला भलत्याच ठिकाणी जर उतरवलं तर त्याला तुम्ही काय करणार? काँग्रेसचे राजस्थानचे नेते सचिन पायलट यांच्यासोबत अगदी असंच घडलंय। 2 दिवसांपूर्वी सचिन पायलट हे विदर्भात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते आणि नागपुरातून सचिन पायलट हे हेलिकॉप्टरनं गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीच्या दिशेने निघाले, पण वैमानिकाच्या चुकीनं ते गोंदिया जिल्ह्यात लँड होण्याऐवजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीमध्ये लँड झाले आणि योगायोगानं आरमोरीमध्ये त्याच वेळेस काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार हेलिपॅडवर येणं अपेक्षित होतं। त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे नेते आधीच पोहोचले होते, पण लँड झालेल्या हेलिकॉप्टरमधनं कन्हैया कुमार नव्हे तर सचिन पायलट उतरले आणि ते पाहून काँग्रेस नेतेही चक्रावून गेले। पक्षानं ऐन वेळेला स्टार कॅम्पेनर बदलला की काय असा प्रश्न सर्वांच्याच मनात येऊन गेला, पण तसं नव्हतं। पायलट चुकून तिथे लँड झाले होते आणि चूक लक्षात येताच हेलिकॉप्टरनं पुन्हा टेक ऑफ घेतला आणि अखेर पायलट गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीला पोहोचले। तिथे केलेल्या भाषणात देखील त्यांनी या घटनेचा उल्लेख केलेला आहे। आज इस चुनाव के मौके पर मैं कुछ देरी से आया, मैं क्षमा चाहता हूं। हमारा हेलीकॉप्टर हमको उसने कहीं और उतार दिया, किसी और सभा के अंदर, और फिर वहां आने में हमको थोड़ा समय लगा, लेकिन ये चुनाव में थोड़ा बहुत चलता है। मैं देर से आया, उसके लिए क्षमा चाहता हूं, लेकिन इस चुनावी सभा के बहाने आप सब लोगों से
मुझे अपनी मन की बात करने का मौका मिला और आपके आशीर्वाद लेने का मुझे मौका मिला। आणि आता बातमी चॅम्पियन्स ट्रॉफीची। आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चॅम्पियन्स ट्रॉफी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे। पुढील वर्षी आयोजित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेच्या प्रचारासाठी आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात पाठवली आहे। ही ट्रॉफी गुरुवारी इस्लामाबादमध्ये पोहोचली, पण त्याच वेळी आयसीसीनं पाकिस्तानला ही ट्रॉफी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जाण्यास मनाई केली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या प्रचारासाठी ही ट्रॉफी उद्यापासून 24 नोव्हेंबरपर्यंत पाकिस्तानला विविध शहरांमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे। त्यात K2 या शिखराचाही समावेश आहे, पण त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीरातल्या स्कार्डू, मरी आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन जाण्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा बेत होता आणि BCCIनं त्या संदर्भात आक्षेप नोंदवला। त्यानंतरच आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चॅम्पियन्स ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई केली। आणि मंडळी, या बातमीसह आजच्या वीकेंड 0 ओव्हरमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। सोमवारी रात्री 7:56 0 ओव्हरच्या नव्या भागात आपण पुन्हा भेटूया, पण ताज्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।